पृथक विदर्भ के मुद्दे को लेकर अमोल मिटकरी ने विपक्ष को घेरा। इस मुद्दे पर उन्होंने कहा कि विपक्ष का पृथक विदर्भ का मुद्दा उठाना ठीक नहीं था। ऐसे विषयों के लिए अलग से अधिवेशन बुलाया जाना चाहिए। किसानों का मुद्दा उठाकर चर्चा को भटकाना यही विपक्ष का एजेंडा रहा है और ये भी उसी का हिस्सा है। विदर्भ अलग होगा या नहीं या कब होगा ये अभी कोई बड़ा मुद्दा नहीं है, ऐसा उन्होंने इस दौरान कहा। आम्ही मागसुद्धा मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात गोष्ट आणून दिली होती की महाराष्ट्रातल्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या शेतकऱ्याच्या शोषणाचे अड्डे बनत चालले आहेत का। आज मागच्या वेळेस ज्यावेळेस अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोटाळा या सभागृहामध्ये मी मांडला होता, त्यावेळेस त्यांनी स्वतः 6 महिन्याच्या आत SIT स्थापन करण्यासंदर्भात सभागृहात आश्वस्त केलं होतं। मात्र दुसरं अधिवेशन आल्यानंतर अद्यापही ती SIT गठीत झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की खाजगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला ज्यावेळेस सोयाबीन विकायला शेतकरी घेऊन जातो त्यावेळेस ट्रॉली मागे 5,000 रुपये मागण्याचा गंभीर प्रकार हा एका शेतकऱ्याने निदर्शनास आणलाय। तो व्हिडिओ मी स्वतः ट्विटरवर ट्वीट केलेला आहे आणि हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे शेतकरी हिताच्या दृष्टीने विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। विदर्भाच्या शेतकऱ्यांचे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, केळी पीक विम्याचे प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मोसंबी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असतात। तसं पाहिलं तर पूर्ण वेळ हे अधिवेशन चालायला हवं होतं, पण आठवड्यातले 2 दिवस आता संपलेले आहेत, 4 दिवस बाकी आहेत। पण यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कुठलेही मुद्दे वरच्या सभागृहात चर्चेला येताना दिसले नाहीत, याबद्दल पण मी खंत व्यक्त करतोय। मी जरी सरकारमधला असेल पण विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारण मीमांसा या अधिवेशनात झाली पाहिजे। शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनमध्ये थोड्या प्रमाणात खळे आढळले, त्यामुळे ट्रॉल्याच्या ट्रॉल्या परत पाठवण्याचा एक घाट तिथल्या मुजोर आणि माजोरड्या झालेल्या तिथल्या व्यापाऱ्यांनी केलेला आहे। ही दलाल जी आहेत ही दलाली बंद करण्याकरता जसं अधिवेशनाच्या काळामध्ये पासेसच्या नावाखाली दलाली होते म्हणून पासेस देताना काळजी घेतल्या गेलेली आहे, तशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जी काही दलाली प्रायव्हेट व्यापाऱ्यांची, खाजगी व्यापाऱ्यांची सुरू आहे यावर सरकार म्हणून नियंत्रण आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सरकारच्या अधिकाराखाली जरी असल्या तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचा अड्डा बनत चाललेले आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे।